मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांनी रोहिडा किल्ला जिंकून घेतल्यानंतर रोहिडा खोऱ्याचा देशपांडे दादाजी नरसप्रभू यास विजापूर दरबाराकडून तंबी मिळाली ती अशी, तू चळवळ ठाण्यावर रुजू हो, नाहीतरी विजापुरी नेऊन गर्दन मारली जाईल. हे पत्र दादाजींचे वडील नरसोबा यांनी राजियास दाखवले. त्यावर राजांनी त्यांना एक पत्र लिहून धीर दिला. त्यात राजे म्हणतात, शहाशी बेईमानी तुम्ही आम्ही करीत नाही. श्री रोहिडेश्वर तुमच्या खोऱ्यातील आदि कुलदैव, तुमचा डोंगरमाता पठारावरती स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे ते सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. राजश्री दादाजी पंतांचे विद्यमाने भावाचे व तुमचे आमच्यापाशी इमान झाले. ते कायम वज्रपाळ आहे. त्यात अंतर आम्ही आमचे वंशज वतन चालवण्याविषयी कमी करणार नाही. हे राज्य हवे हे श्रींच्या मनात फार आहे. अशा आशयाचं पत्र त्यावेळेला शिवछत्रपतींनी लिहिल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.